अष्टलक्ष्मी मंदिरात दडलेलं संपत्तीच्या 8 रूपांचं रहस्य चला जाणून घेऊया. पण संपत्तीची पूजा 8 वेगवेगळ्या रूपात का केली जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खास मंदिरात मिळतं. हैदराबादमधील अष्टलक्ष्मी देवालयम हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. या मंदिराचं सगळं वैशिष्ट्य एका अंकात दडलंय आणि तो अंक आहे 8. कारण हे मंदिर देवी लक्ष्मीच्या 8 चमत्कारी रूपांना समर्पित आहे. ठीक आहे, मग या मंदिरात रोजची पूजा अर्चा कशी होते? इथल्या पूजेचे 4 मुख्य टप्पे आहेत. सकाळची प्रार्थना, रोजचा नैवेद्य, साप्ताहिक विधी आणि मासिक पूजा. यात कुंकुमार्चन, गोपूजा आणि वैदिक मंत्रपठण यांसारख्या खास विधींचा समावेश असतो. पण असं काय आहे ज्यामुळे घरातली समृद्धी निघून जाऊ शकते? असं मानलं जातं की काही गोष्टी देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. जसे की घरातली अस्वच्छता, अनादर, आळस या गोष्टींमुळे देवीची कृपा राहत नाही. उलट अशा घरात अलक्ष्मी येते, जी गरिबी आणि दुर्दैवाचं प्रतीक मानली जाते. मग समृद्धीसाठी नक्की करायचं तरी काय? कोणती तत्त्व पाळायची? फरक अगदी सोपा आहे. पसारा नको, स्वच्छता हवी. लोभ नको, दान हवं. म्हणजेच स्वच्छता, करुणा आणि सर्वांबद्दल आदर. यामुळे देवीची कृपा टिकून राहते. चला तर मग या सगळ्याचा सार काय आहे ते पाहूया. सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे देवीला शुद्धता, सुव्यवस्था आणि दानधर्म प्रिय आहे. शेवटी प्रश्न हाच राहतो, समृद्धी हे ध्येय आहे की एका चांगल्या जीवनशैलीचा परिणाम?